मी गावच्या ठिकाणी 4 दिवस गेलो होतो. तिथं लोकांच्या शेतकऱ्यांचे एवढे हाल चालले. ज्यांचे शेत आले, पीक आले, पिकांच्या याला रोई म्हणजे नीलगाय त्याला म्हणतात. रोई नीलगाय लोक हिंदीमध्ये नीलगाय म्हणतात, मराठीत त्याला रोई म्हणतात. तर 4 दिवस जागून रातभर बिचारे परेशान झोपून राहतात आणि काय काय भोंगे लावतात. त्यांचं गाय पळवण्यासाठी जनावरं. काही दिवस बघा 2 दिवस पहिला जळगावून बघा सगळं रानडुक्करांनी पुरं याचं पीक सगळं नासून टाकलं, केळीचं. तसेच मराठवाडा विदर्भामध्ये तळे, नीलगाय, हरणं, रोई, याला रोई म्हणतात, हिंदीमध्ये नीलगाय म्हणतात. तर सरकारने तिकडं लक्ष द्यावं, मीडियाने तिकडं लक्ष द्यावं. मीडिया बी लक्ष अशा जागेवर देते जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान होतं तेव्हा मीडिया लक्ष देत नाही. तेव्हा सरकार शेतकऱ्यांचं नुकसान होतं, नीलगाई सगळं पिकलेलं अनाज सगळं खाऊन जातात रात्रीच्या. तिकडं जरा लक्ष द्यावं, जरा नीलगाईवर ताबा घ्यावं.